त्यामध्ये भूकंप, सुनामी, कोरोनासारखे उपद्रवित आजार जगात देशात डोकावणार आहेत. त्यावर उपाय असणारी सोपी उपाययोजना जनतेपर्यंत सहानुभूतीपूर्वक आपणाला ती पोचवायची आहे. तर तिसरं महायुद्ध उंबरठ्यावर आहे. म्हणून आपण 100 कोटी पाठाचा जो संकल्प केलेला आहे की त्याची तीव्रता शून्यावर यावी आणि जगामध्ये माणसं मारून कोणाचं कल्याण होणार नाही. महाभारतकारांनी पाशुपात अस्त्र विरुद्ध नारायण अस्त्र ज्यावेळी मानवी संवार पृथ्वीचा संवार होणार होता त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी अश्वत्थाम्याजवळ असलेलं नारायण अस्त्र, अर्जुनाजवळ असणारं पाशुपत अस्त्र ज्यावेळी ते सोडले त्यावेळी स्वतः पुढे आले, त्याची वैजयंती माळ तयार केली आणि या पृथ्वीचा संवार त्या मिनिटात थांबवला. तसं अणुयुद्ध अनेक देशांमध्ये ते सुरू झालेलं आहे आणि आमची भारत माता किंवा ही शक्तीपीठ या संवाराला निश्चितपणे थांबवते अशी आम्हाला गॅरंटी आहे. म्हणून या गॅरंटीनं आम्ही बोलतोय की आपण या सेवेमध्ये थोडासा वेळ 24 तासापैकी 1 तास तुम्ही जर समयदान दिलं तुमचं आणि देशाचं संरक्षण अटळ आहे. म्हणून आपण 1 तास आध्यात्मिक कामाला कृपया सहानुभूतीपूर्वक द्यावा हे कळकळीचं आव्हान आहे. मराठी अस्मितेत काम करणाऱ्या भगिनी इथे आलेल्या आहेत आणि खूप मशागतीनं, मेहनतीनं, सोशिकतेनं त्यांनी ही भारतीय संस्कृती सासूरवासातून टिकून ठेवलेली आहे. म्हणून या देशाला भारत माता म्हणतात. खरं तर या संस्कृतीचं सारं श्रेय आमच्या माता भगिनींना आहे. त्यांनीच ही संस्कृती टिकवलेली आहे. म्हणून आज काही भगिनी या यागात हजेरी लावताना मनात 2 गोष्टी घेऊन आल्या होत्या. आम्ही त्यांचे चेहरे वाचले. कुटुंबात असणारी व्यसनाधीनता आणि डोक्यावर वाढणारं कर्ज यातून जर त्यांना आशीर्वाद मिळाला तर ही भारतीय संस्कृती अधिक गतिमान होईल. म्हणून या 2 बाबी आजच्या भगवतीच्या यागातून त्यांना मिळणार आहे. आणि 1 तास जर तुम्ही समयदान दिला सेवेला, कार्याला, तर निश्चितपणे त्याची अनुभूती आपणाला बिनबोभाट मिळणार आहे. म्हणून अधिक वेळ न घेता आपणासमोर ही अनेक आव्हानं आहेत. ही आव्हानं आपण योग्य पद्धतीत ती स्वीकारावी, त्यावर उपाययोजना कराव्यात आणि अत्यंत सहानुभूतीपूर्वक ही भारतीय संस्कृती सर्वांना बरोबर घेऊन आपणाला पुढे जायचं आहे. एवढंच कळकळीचं या 26 सालात हे वर्ष आपणा सर्वांना सुखाचं, कर्तृत्वाचं, यशाचं, आरोग्याचं जावं असं भारत माता आणि स्वामींच्या चरणावर प्रार्थना करून पुनश्च आपण असे उपक्रम मराठवाड्यात राबवा. आज हा नवीन वर्षाचा खरा तर आज पहिलाच दिवस आहे. या निमित्तानं आम्हाला आपण बोलवलं, आपण सर्व आपला वेळ काढून जमला. आमचे सगळे लोकप्रतिनिधी वेळेत वेळ काढून हा अमूल्य वेळ आपण सर्व एकत्र या विचारात आणि प्रवाहात सामील झालात त्याबद्दल आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन यापुढे आपली उत्तरोत्तर अधिक प्रगती हो, आपल्या हातून देश धर्म हे कार्य पुढे जावं अशी भारत मातेला, स्वामींना पुन्हा एकदा प्रार्थना करून पुनश्च आपणाला धन्यवाद देतो. पुढील नियोजन आमचे प्रतिनिधी आपणाशी सांगतील त्याप्रमाणे आपण करावं. पण पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि वाणीला विराम करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.